स्क्रीनवर दिसते ते ओळखता येते का कुठे? वरळी कोविड सेंटर आपण सुरू केलं होतं. देशातला पहिला लॉकडाऊन आपल्याला कोळीवाड्यामध्ये लावायला लागला. कदाचित नुसतं मुंबईतलं नाही, नुसतं महाराष्ट्रातलं नाही, तर संपूर्ण देशातलं पहिलं फील्ड हॉस्पिटल जिथे आपण आज बसलेलो आहोत, तिथे हे फील्ड हॉस्पिटल उद्धव साहेबांच्या आदेशानंतर आपण उभारलं होतं. तेच हे डोम आहे. इथूनच जीव वाचवायला सुरुवात केली होती. आपल्याला आठवत असेल, कोविडच्या काळात कुठेही आपण होर्डिंग नाही लावले, ऐतिहासिक जीव वाचवले, ऐतिहासिक असं केलं आणि तसं केलं, काम केलं, लोकांचे जीव वाचवले. आणि तुम्हाला आठवत असेल, कोविडच्या वेळी प्रत्येक घटकापर्यंत आपण पोहोचू शकलो होतो. आम्ही तेव्हाचे रेल्वे मंत्री जे होते पियुष गोयल साहेब, त्यांना सतत फोन करत होतो की रेल्वे सुरू करा, त्यांना घरी जाऊ द्या. आता आमच्याकडे महाराष्ट्रात केसेस नाही आहेत. जेव्हा केसेस वाढल्या तर डोकं कसं वापरतात बघा. केसेस वाढल्यानंतर सगळ्यांना गावोगावी जाऊ दिलं. आपले लोक असतील, इकडचे नागरिक असतील किंवा दुसऱ्या राज्यातून देखील लोक इथे जे काम करतात, ते जेव्हा त्रस्त होते, जास्तीत जास्ती कॅम्प्स ह्या आपण त्यांच्यासाठी खुल्या होत्या. BKC मध्ये जी आता जागा फुकटात बुलेट ट्रेनला दिली अहमदाबादला जायला, तिथे आपण फील्ड हॉस्पिटल उभारायला सुरू केली. जी माध्यमं आपल्याला उपलब्ध होती त्या माध्यमातून घरोघरी पोहोचण्याचा आपण प्रयत्न केला. आणि काळजीपूर्वक राज्य कसं चालवायचं हे मी नाही म्हणत आहे. जागतिक आरोग्य संस्था, आपल्या धारावी मॉडेल आणि मुंबई मॉडेलचं कौतुक हे जागतिक आरोग्य संस्थेने केलं. त्याच्या मागे एक व्यक्ती होती, त्या व्यक्तीचं नाव उद्धव बाळासाहेब ठाकरे.